मला हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये. तू वरती काही बोलला का नाही? बाळ झोपलंय. सॉरी. तू वरती गप्प का बसलास? तू का काही नाही बोललास रे? काय बोलू, मला काही सुचलं नाही बाबा काय बोलावं ते. काही सुचलं नाही ना, स्वतः बोलला ना मला काही बोलू दिलं. असं कसं पण? हे ठरवून कसे मोकळे होतात? माझा नातू आहे, मी आजी आहे त्याची, मला त्याच्या बारशाची तयारी करायची होती ना. पण नाही, पण हे सगळं ठरवून मोकळे झाले, सगळा चार्ज घेऊन बसले. शांत व्हा आणि जाऊ देत ना. कशाला एवढं टेन्शन घेताय? तुम्ही बारशाच्या तयारीकडे लक्ष देण्यापेक्षा बारशाकडे लक्ष द्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला म्हणजे मिळवलं. बाकी त्यांना करायची हौस तर करू देत की. म्हणजे तुला सुद्धा यात वावगं वाटत नाहीये? नाही तसं नाही, पण सरपोतदार साहेब मगाशी काय म्हणालेत ऐकलत ना? खूप दिवसानंतर आपलं कुटुंब एकत्र आलंय आणि सुजित सर, शालिनी मॅडम, संचिता या घरचे सदस्यच आहेत ना. मग त्यांनाही हौस करायची असेल तर काय हरकत आहे? आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सुजित सर आणि संचिता आता कधीच आईबाबा होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना हे सगळं कधीच करायला मिळणार नाही. आपल्या बाळानिमित्त जर त्यांची हौस पूर्ण होते तर काय हरकत आहे? अरे पण स्वानंदी, प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. आणि खरं सांगू का, मला असं वाटतंय शालिनी मॅडम आणि संचिता खरंच बदलल्या आहेत. आता त्यांनी त्यांचा प्रेमाचा हात समोर केला तर आपण नको का हात द्यायला? आपण आपल्या मनात कटुता कशाला ठेवायची? मग आपणही असंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार? तुझं बोलणं कळतंय मला, पटतंय सुद्धा, पण माझा त्या दोघींवर विश्वास नाहीये. तरी सुद्धा तर तुम्हाला दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर ठीक आहे, करू दे त्यांना बारसं. ठरलं तर मग आपण कार्यक्रम मस्तपैकी एन्जॉय करायचा. आणि मणी सर, यावेळेला तुम्ही माझे आणि बाळाचे भरपूर फोटो काढा. तुम्ही कधी फोटोज काढत नाहीत माझे. आणि माझे? अर्थात आपल्या तिघांचे. डन. आता बारसं करायचं ठरवलंय अचानक आजच रात्री. बाळाचं नाव काय ठरवलंय? ते सुद्धा तेच ठरवणार आहेत का? आणि सर मी सुद्धा विसरले, माझ्या डोक्यातनं निघूनच गेलं. आपण काय नाव ठेवायचं बाळाचं? हा, नाव आपण काही ठेवू, पण नाव ना असं एकदम भारदस्त असलं पाहिजे, एकदम वजनदार, हत्तीसारखं, जसं की गजराज. काय? अजिबात नाही मनीष सर, हे भारदस्त वगैरे नाव चालणार नाही. बाळाचं नाव कसं सॉफ्ट असायला पाहिजे, अगदी सशासारखं. सशासारखं? हा, म्हणजे सशासारखं सॉफ्ट. जसं की कार्तिक, भूषण, संकेत, असंच काहीतरी सॉफ्ट. हे नाव सॉफ्ट आहेत? अर्थातच. नाही 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 नाही, आपल्या बाळाचं नाव एकदम भारदस्त, भार्गवराज. भार्गवराज? मॅडम, एवढूशा बाळाला एवढं मोठं नाव कसं वाटतंय? आणि कशी हाक मारायची बाळाला? भार्गवराज जेवायला ये. हो, तो जेवायला येतपर्यंत जेवण थंड होणार. अजिबात नाही, बाळाचं नाव सॉफ्टच असायला पाहिजे. मग काय तुम्ही हे सशा गाजर खायला ये असं म्हणणार आहात? मॅडम यांना सांगा, बाळाचं नाव सॉफ्टच असलं पाहिजे. नाही, भारदस्तच असायला हवं. बाळाचं नाव सॉफ्टच असायला पाहिजे. नाही, भारदस्त नाव असायला हवं, वजनदार. अजिबात नाही, मी म्हणाले ना बाळाचं नाव सॉफ्टच पाहिजे. मी आई आहे त्याची, मी ठरवणार. मी बाळाचा बाप आहे, मी त्याचं नाव ठरवणार. बाळाचं नाव धर्मराज. मणी सर, बाळाचं नाव सॉफ्टच असलं पाहिजे. नाही, बाळाचं नाव युवराज. युवराज सरपोतदार. मॅडम प्लीज सांगा त्यांना बाळाचं नाव सॉफ्टच असलं पाहिजे. ही असली नावं मी खपून घेणार नाही. मला असं वाटतंय की नव्या पिढीतल्या मुलांचं नाव कसं
नवीन पद्धतीचं थोडं असलं पाहिजे ना. तेच म्हणतेय मी, सॉफ्ट असायला पाहिजे. हा म्हणजे कसं देवांश ऋषी ऋषी स्वरांश. हा अंश. हा म्हणजे अजून आपण भरपूर ऑप्शन्स काढूयात हा. आणि त्याच्यातलं आपण काहीतरी ठरवू. बाळाचं नाव कसं सॉफ्टच असलं पाहिजे, हे असं भारदस्त नको. हा आणि हे ससा पण नाहीये. पाळणा पाट चौरंग आता काय राहिलंय का? ओटी भरण्याचं सामान, ओटी भरण्याचं सामान, बाळासाठी एखादा छानसा दागिना, दागिना, गुलाब पाणी, गुलाब पाणी, फुलांची ऑर्डर मी दिलेली आहे. आणखी बाळासाठी नवीन कपडे. ते तू आण. बर सदा दामू काका, आज आपल्या घरात बारस आहे. बारस चांगलं होण्याची जबाबदारी जितकी आमची आहे तितकी तुमची सुद्धा आहे. हो साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कार्यक्रम जोरातच करू. सदा पूर्ण हॉलला फुलांची सजावट कर. पाळणा कुठे ठेवूया? एक काम कर, तूच बघ, जसं डेकोरेशन करणार आहेस ना त्या अकॉर्डिंगली पाळणा कुठेतरी ठेव आणि फुलांची सजावट कर पाळण्याला सुद्धा. त्यानंतर बंगल्याला दोन्ही बाजूने दिव्यांच्या माळा टाक. ओके? सगळा बंगला असा चमकला पाहिजे. आणि दामू काका, घरात जे कोणी पाहुणे येणार आहेत त्यांच्या थांबण्याची, त्यांच्या खाण्याची व्यवस्था तुम्ही करा. बरं, बारसा आजच आहे, चला कामाला लागा. अहो बस करा आता, किती घाई. तुमच्या मिंधेपणावर हसावं की रडावं तेच कळत नाहीये. आपला नातू आणि बारसं मात्र परक्यांच्या हातून. थोडे दिवस थांबा, आपल्याकडे आला की करूया ना बारसं. तो गेला कधीच. शांत बसा ना, तो गेलाय ना, ते शांत बसा तुम्ही जरा. काय उगाच स्पीकरवर बोलल्यासारखं बोलताय तुम्ही? हा बघा, तुम्हाला या आनंदाच्या प्रसंगात तुम्हाला सामील व्हायचं नसेल तर होऊ नका. तुम्हाला आनंद वाटत नसेल ना तर काही करू नका तुम्ही, पण आम्हाला आमचं हे काम करू द्या. हो पण जरा शांत बसताय का तुम्ही? आम्ही इथे डोकं लावून काहीतरी महत्वाचं काम करतोय. गप्प बसा जरा. मला काय, मी गप्प बसते. तुम्हाला काय घालायचं तो गोंधळ घाला. बरं, लिस्ट झाली, मी जरा आलोच. चल, आपली पण तयारी राहिली. काय नाव ठेवावं सुचतच नाहीये. सुचत का नाहीये? बरोबर आहे ना, इतकं सगळं घाई गडबडीत केल्यानंतर सगळं किती अवघड आहे याची कल्पना नाहीये. मला असं वाटतं विश्वास नाही, इतकं पण ते आजच्या काळातलं वाटत नाहीये. नको, बघू सुचेल काहीतरी चांगलं. तुम्ही तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येतोय. काही काम होतं का? काम म्हणजे तू तुझ्या विचारांमध्ये एवढी हरवली होतीस ना की तुला डिस्टर्ब करावं की नाही असं मला वाटलं. हे घे. काय उघडून तर बघ. साडी तुझ्यासाठी. काय ना की ह्याच्या आधी आपल्या घरामध्ये अनेक कार्यक्रम झाले, पण मी तुला काहीच दिलं नाही. तुझ्यासाठी मी काहीच कधी आणलं नाही. एक नवऱ्याचं कर्तव्य मी पार पाडू शकलो नाही आणि त्याच्याबद्दल तुला राग येणं साहजिक आहे. मी मान्य करतो माझी चूक,
आणि म्हणूनच ह्याच्या पुढे एक नवरा म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडणार आहे आणि त्यासाठी तो अधिकार, तो हक्क तुम्हाला द्यावास, एवढीच माझी एक छोटीशी विनंती आहे. हो पण काही बोलू नकोस तू. तुला काय सांगायचंय हे तुझ्या डोळ्यात दिसतंय मला. नीलम, ही जी साडी मी दिलीये ती बारशात नेसशील का माझ्यासाठी? काय तुला माझ्याशी काही बोलायचंय का? तू अशी गप्प अशी भांबावलीस का? तू किती नाही म्हटलंस तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं हे विसरलीस का? काळ पुढे गेला असला तरी सुद्धा तुझे डोळे आणि माझी नजर तीच आहे. बोल ना, तुला काय बोलायचंय? काही नाही, हेच की बारसं इतक्या घाईघाईत आणि एवढ्या लवकर सगळं तुम्ही ठरवलंय, पण बाळाच्या नावाचा विचारच केला नाही ना अजून आपण. अगं नावात काय आहे? हा, त्याची काळजी करू नकोस तू. असं कसं म्हणता तुम्ही? बारसं करतोच आपण मुळात बाळाचं नाव ठेवण्यासाठी ना. ठीक आहे, ठीक आहे. तू नावाचा विचार करून ठेव. बारशाला अजून वेळ आहे. विचार करून ठेव. तुझ्या आवडीचं ठेवूया आपण. नीलम, मी दिलेली साडी नेसशील ना तू माझ्यासाठी? थँक्यू नीलम, थँक्यू. खरंच बदल झालाय. हा बाळाचा पायगुण आहे. काय कुठे कुठे घेऊन चाललाय तुम्ही? मणी सर, आज आपल्या बाळाचं बारसं आहे ना, हा, मला ती सगळी तयारी बघायची आहे. त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने तयारी करायची आहे. आनंदी, तयारी मलाही बघायची, मला भाग घ्यायचा आहे त्या तयारीमध्ये. फरक फक्त इतकाच आहे, तुम्ही बोलून दाखवलं, मी बोलून नाही दाखवलं. तुम्हालाही आपल्या बाळासाठी तयारी करायची आहे ना? हो. मग चला ना, आपण खाली जाऊयात. प्लीज चला ना, प्लीज. बर चला. काय? कुठे चाललात? पाणी प्यायला. पाणी प्यायला दोघे एकत्र? अच्छा, मग बाळाकडे कोण बघणार? तुम्ही जा रूम मध्ये, मी पाणी घेऊन येते. नाही, नको. म्हणजे पाणी प्यायला जात नव्हतो आम्ही. तुम्हाला तर माहिती आहे संचिता मॅडम, बाळाचं बारसं आहे आज आणि खूप आम्हाला ती तयारी बघायची, आम्हाला बाळासाठी तयारी करायची आहे, डेकोरेशन करताना मदत करायची आहे, म्हणून आम्ही खाली जात होतो. मणी, तू कितीही खोटं बोललास ना तरी तुझी बायको खरंच बोलते. मला माहितच होतं तुम्ही एक्साइटमेंट मध्ये खाली याल, म्हणूनच मी वर आले. बारसं आहे, आमच्याकडून तुमच्यासाठी छान सरप्राईज आहे. जरा थांबा. कितीही क्युरियस असाल तुम्ही तरीही खाली यायचं नाहीये, डिरेक्टली बारशाला यायचं आणि तेव्हा सगळी तयारी बघायची, कळलं? नाही संचिता मॅडम, बाळ आहे ना, त्याची तयारी बघायची आहे सगळी. आनंदी, आता ओरडे ना मी. लहान जावेची मोठ्या जावेला रिक्वेस्ट आहे असं समज आणि इथेच थांब. मणी, समजाव बाबा तुझ्या बायकोला. चालेल, ठीक आहे ना. काही तासांचा प्रश्न आहे, जाऊयात नंतर. सरप्राईज राहू द्या. ठीक आहे, जाऊयात. चल. आणि मी पाणी पाठवते. हा, सावकाश. वा, छान तयारी झालेली दिसते.
आणि सगळं इतक्या कमी वेळात केलं हे विशेष आहे. बरं सदा, जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघ जरा. हा, बाकी सगळं झालं इथलं. जा. डॅड, खरंच आवडलंय ना तुम्हाला हे सगळं? मनापासून सांगतोय, मला खरंच आवडलंय. तुम्ही जी काही तयारी केली आहे ती सरपोतदारांच्या वारसाच्या बारशाला शोभेल अशी पॉश तयारी केली आहे तुम्ही. वा. थँक्यू. बरं सुजितराव, सगळ्या पत्रकारांना तुम्ही वैयक्तिक फोन केलाय ना, इन्व्हाइट केलंय ना तुम्ही? हो डॅड, पर्सनली फोन केलाय सगळ्यांना, पोहोचत असतील. व्हेरी गुड. अरे उभे काय, जा लवकर तयार व्हा तुम्ही. हा, बारशाची वेळ जवळ आली. जा तयार व्हा. चल. म्हणी सर आपलं बाळ बाळ ते काय झोपलंय? तुम्हाला काय झालं? स्वानंदी, तुम्ही इतका का घाबरलात? पण नाही, काही नाही म्हणी सर. बाळाचा आवाज ऐकायची सवय झाली आहे ना, त्याच्या रडण्याचा आवाज सतत कानावर येत असतो. गेले 10 मिनिटं झाले त्याचा आवाजच ऐकला नव्हता, म्हणून जीव घाबराघुबरा झाला. स्वानंदी, भीती वाटणं साहजिक आहे, पण इतकं नाही घाबरायचं. मी पण घाबरलो ना, मला वाटलं काय झालं. म्हणी सर, खरं तर आज खूप चांगला दिवस आहे. आपल्या बाळाचं बारसं आहे आज. पण का कुणास ठाऊक मनात सारखी भीती वाटते. माझं बाळ माझ्यापासून लांब जात आहे आणि मी माझ्या बाळापासून लांब जाते असं सतत वाटते. स्वानंदी, आई म्हणून अशी भीती वाटणं खूप साहजिक आहे, मी अगदी समजू शकतो. पण आपल्या बाळाला काही झालेलं नाही. बाळ आपल्या समोर आहे की नाही? आणि डोंट वरी, आपल्या बाळाला काही होणार नाहीये. आणि मी आहे ना तुमच्यासोबत त्याची काळजी घ्यायला. हे बघा स्वानंदी, मी आपल्या बाळाला कधीच काहीच होऊ देणार नाही, वचन देतो. थँक्यू. काय? एक मिनिट. आता काय झालं? ठीक आहे. आता काळा दोरा, आपल्या बाळाला कुणाची दृष्ट लागू नये त्यासाठी. आज बारसं आहे ना आपल्या बाळाचं. घरात खूप लोक येतील, त्याला बघतील. कोणाची नजर कशी असते आपल्याला काय माहिती, म्हणून काळा दोरा. हा काळा दोरा आपल्या बाळाचं रक्षण करेल. स्वानंदी, हा काळा दोरा बाळाचं रक्षण करेल की नाही माहित नाही, पण आपल्याच बाळाच्या बारशाला आपण जर खाली उशिरा गेलो ना, तर लोक जे आपल्याला बोलतील ना, त्याच्यापासून आपलं कोणी रक्षण करणार नाहीये. तेव्हा जा, आवरून या पटकन. आवडते, पण आधी वॉर्डन मॅडम रेडी झालाय की नाही ते बघून येते. हा. लक्ष द्या. हो. आणि आईलाही सांगा लवकर आवरा. हो. काच फुटली. हा चांगला संकेत नाहीये. कृष्णा, हे सगळं जे काय माझ्या मनात येते ते काही होऊ देऊ नकोस. सगळं नीट होते, सगळं शुभ होते. मॅडम, अहो झाली का तयारी? मी तुम्हालाच बघायला आले. ते माझ्या हातनं ग्लास फुटला. हा चांगला संकेत नाहीये. मॅडम, अहो काचच फुटली आहे, इतकं टेन्शन कशाला घेताय? अगं असं म्हणतात की काच फुटली की काहीतरी वाईट घडतं. नाही स्वानंदी,
मॅडम अहो असं काही नसतं, शुभ अशुभ असं खरंच काही नसतं. काचच तर फुटली आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या बाळाच्या येण्याने उलट सगळं शुभ शुभ घडतंय घरात. बघितलं ना तुम्ही, घरातलं वातावरण किती छान झालंय, सगळे किती आनंदी आहेत. असं काही होणार नाहीये. मी, मणी सर, बाळ आम्ही तिघेही खूप आनंदी आहोत. आणि असं म्हणतात की काच फुटली किंवा काही झालं तर आपल्यावर येणारं संकट टळलं जातं. तसंच काहीतरी झालंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बाळाच्या पायाला काळा दोरा बांधलाय. त्याला आता कोणाची दृष्ट लागणार नाही, त्याच्यावर कुठलंही संकट येणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि हे काय, हो किती सुंदर साडी आहे, रंग किती सुंदर आहे. तुम्ही पण किती छान दिसताय. पण ही साडी कधी घेतली तुम्ही? मला सांगितलं नाही तुम्ही ही साडी घेतली तर. हल्ली तुम्ही मला काहीच सांगत नाही. कधी घेतली तुम्ही ही साडी? सरपोतदारांनी ही साडी गिफ्ट दिली बारशासाठी. काय साहेबांनी गिफ्ट दिली? खूप सुंदर रंग आहे आणि तुम्ही पण खूप छान दिसताय. तुम्हाला कोणाची दृष्ट नको लागायला. बरं, तिकडे मणी सरांचं आवरून झालंय, तुमचं आवरून झालंय, मी एकटीच राहिली. मी आवरते. एक काम करू का, तुमच्याही पायाला काळा दोरा बांधू? हे जा आता तयार हो. आलेच. काय झालं? काय झालं बाळाला? काय झालं? कशाला रडतंय बाळ? कशाला रडतंय? शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? किती मोठ्याने रडतोय, बाहेरपर्यंत आवाज येतोय. काय माहिती काय झालं, सारखा रडतोय. स्वानंदी, तुम्ही मगाशी बोललात ना की याचा आवाज ऐकला नाही की मला अस्वस्थ होतं, म्हणून तुम्हाला खुश करण्यासाठी येथेच रडतोय तो. असं आहे का? बाळाला कळलं का आईला त्रास होतोय म्हणून आम्ही रडत होतो का? पण आता शांत राहायचं, आपलंच बारसं आहे, खाली जायचंय, रेडी व्हायचंय. शांत नको का व्हायला? शांत व्हा. स्वानंदी, काय गो किती रडतोय? काय माहिती काय झालं, सारखा रडतोय. दे इथे माझ्याकडे, दे 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 दे. चला छोट्या आईकडे या. सावकाश सावकाश. काय झालं पिल्ला तुला? तू का रडतोयस? आई बोलली का काही? की बाबा बोलला? ओरडला तुला बाबा? बघितलंस तसं शांत झाला लगेच. तू ओळखतोस का रे मला? कोण आहे मी? छोटी आई आहे मी. आणि काय रे, आई बाबा अजून रेडी नाही झालेत का बरं असं? मी रेडीच होत होते आणि तो अचानक रडायला लागला. बरं, आता मी घेते त्याला. तू पटकन रेडी हो आणि तू सुद्धा रेडी हो मणी. आणि आज बाळासाठी जितका महत्वाचा दिवस आहे तितकाच बाळाच्या आई आणि बाबांसाठी पण आहे की नाही? मी त्याला खाली घेऊन जाते, मोकळ्या हवेत बरं वाटेल जरा.